Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. नमस्कार. आज आपण एका अशा खटल्याबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर संपूर्ण देशालाच एका खूप मोठ्या नैतिक प्रश्नासमोर आणून उभं केलं. प्रश्न होता की जगण्याचा अधिकार आणि सन्मानाने मरण्याचा अधिकार यांच्यातली सीमारेषा नेमकी कुठे आखायची. आणि ही कहाणी आहे अरुणा शानबाग यांची, ज्यांच्या वेदनेतून भारताच्या कायद्याला एक नवी खूप महत्त्वाची दिशा मिळाली. ऑस्कर वाइल्ड यांचे हे शब्द या प्रकरणाची गंभीरता अगदी अचूकपणे मांडतात. जेव्हा आयुष्य जगणं हेच एक प्रकारची वेदना बनून राहतं, तेव्हा शांततेची इच्छा बाळगणं चुकीचं ठरू शकतं का? हाच तो प्रश्न होता जो अरुणा शानबाग यांच्या केसच्या केंद्रस्थानी होता. तर या संपूर्ण कायदेशीर लढाईच्या मुळाशी एक अत्यंत दुःखद अशी मानवी कहाणी आहे. ही गोष्ट आहे अरुणा शानबाग यांची, एका अशा नर्सची जिचं आयुष्य एका क्षणात अक्षरशः स्तब्ध झालं. तर गोष्ट आहे 1973 सालची. एका अतिशय क्रूर हल्ल्यामुळे अरुणा वनस्पती सदृश्य अवस्थेत गेल्या आणि त्यानंतर तब्बल 36 वर्ष म्हणजे जवळजवळ 4 दशकं त्या त्याच अवस्थेत होत्या. अखेर 2009 मध्ये त्यांच्या वतीने एक याचिका दाखल झाली आणि 2011 साली आपल्या सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला. 36 वर्ष, विचार करा केवढा मोठा काळ आहे हा, एकाच जागी एकाच अवस्थेत. आता वैद्यकीय भाषेत या स्थितीला पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट किंवा वनस्पती सदृश्य अवस्था असं म्हणतात. याचा सोपा अर्थ काय, तर अरुणा यांचा श्वास सुरू होता, शरीर जिवंत होतं, पण मेंदूचा जो भाग आपल्याला विचार करायला, अनुभवायला मदत करतो तो पूर्णपणे निकामी झाला होता. म्हणजे त्यांना बाहेरच्या जगाची काहीही जाणीव नव्हती. त्या जवळजवळ 4 दशक अशा अस्तित्वात अडकल्या होत्या जिथे जाणीव किंवा चेतना नव्हतीच. अरुणा यांची ही वैयक्तिक शोकांतिका हळूहळू एका राष्ट्रीय प्रश्नात बदलली. म्हणजे एका व्यक्तीच्या दुःखामुळे संपूर्ण देशाला एका मूलभूत कायदेशीर आणि नैतिक प्रश्नाला सामोरं जावं लागलं. आज सुप्रीम कोर्टासमोर एक मोठा घटनात्मक पेच उभा राहिला. आपल्या संविधानाने जो जगण्याचा अधिकार दिला आहे तो अमर्याद आहे का? आणि जर जगणंच असह्य वेदना बनलं असेल तर त्या जगण्याच्या अधिकारात सन्मानाने मरण्याचा अधिकार सुद्धा असू शकतो का? हा खरा प्रश्न होता. या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी होती इच्छामरण किंवा दयामरण ही संकल्पना. गंमत म्हणजे या शब्दाचा मूळ ग्रीक अर्थ आहे चांगला मृत्यू, म्हणजेच असह्य वेदना आणि दुःख कमी करण्यासाठी हेतुपुरस्कार एखाद्याचं जीवन संपवण्याची प्रक्रिया. आता इच्छामरणामध्ये 2 महत्त्वाचे प्रकार आहेत, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एक आहे ॲक्टिव्ह युथनेशिया म्हणजे सक्रिय इच्छामरण. यात काय होतं की मृत्यू घडवून आणण्यासाठी मुद्दाम काहीतरी केलं जातं, समजा एखादं प्राणघातक इंजेक्शन दिलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण. यात जीवन जगवण्यासाठी जे उपचार सुरू आहेत, जसं की व्हेंटिलेटर किंवा अन्न पुरवठा करणारी ट्यूब, ते थांबवले जातात आणि मृत्यू नैसर्गिकरित्या येऊ दिला जातो. आणि हाच फरक या संपूर्ण केसचा केंद्रबिंदू ठरला. न्यायालयात या प्रकरणी 2 अगदी विरुद्ध बाजू मांडल्या गेल्या आणि यातूनच या खटल्यातला तो तीव्र भावनिक आणि नैतिक संघर्ष आपल्या सगळ्यांसमोर आला. बघा, एका बाजूला याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की अरुणा यांचं आयुष्य आता फक्त एक दुःख बनून राहिलं आहे, त्यांना सन्मानाने जाऊ द्यावं. तर दुसऱ्या बाजूला होतं KEM हॉस्पिटलचा स्टाफ, ज्यांनी 36 वर्ष अरुणाची आईच्या मायेने सेवा केली होती आणि ते पुढेही त्यांची काळजी घ्यायला तयार होते. हा संघर्ष होता एका बाजूला करुणा आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य यांच्यातला. आता अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत जिथे कायदा आणि मानवी भावना एकमेकांसमोर उभ्या होत्या, तिथे आपल्या न्यायालयाने नेमका कोणता मार्ग निवडला? चला पाहूया त्यांच्या त्या ऐतिहासिक निर्णयात काय होतं ते. न्यायालयाचा निर्णय खरं तर खूप अनपेक्षित आणि दुहेरी होता. त्यांनी अरुणा शानबाग यांच्यासाठी इच्छामरण नाकारलं, म्हणजे त्यांना जीवन समर्थन काढून घेण्याची परवानगी दिली नाही, पण त्याचवेळी संपूर्ण देशासाठी निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली. म्हणजे अरुणाच्या केसमुळे इतरांसाठी मात्र एक नवीन कायदेशीर मार्ग खुला झाला. आता हे करण्यासाठी न्यायालयाने पेरेंट्स पॅट्री नावाच्या एका कायदेशीर तत्वाचा आधार घेतला. याचा अर्थ होतो राष्ट्राचे पालक. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, तेव्हा न्यायालय तिचे पालक म्हणून जबाबदारी घेऊ शकते. आणि याच तत्वाखाली न्यायालयाने अरुणाची 36 वर्षे सेवा करणाऱ्या हॉस्पिटलच्या स्टाफलाच तिचे खरे पालक मानले आणि निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडेच ठेवला. पण निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता देताना न्यायालयाने एक खूप महत्त्वाची गोष्ट केली. त्यांनी या अधिकाराचा गैरवापर होऊ नये
म्हणून एक अत्यंत कडक आणि अनेक पातळ्यांवरची प्रक्रिया तयार केली. यात हायकोर्टात याचिका करण्यापासून ते तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्यापर्यंत आणि शेवटी 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय देण्यापर्यंत अनेक टप्पे ठेवले आहेत, जेणेकरून प्रत्येक केसची नीट तपासणी होईल. चला आता बघूया की अरुणा शानबाग यांच्या या एका दुःखद कहाणीचा भारतीय कायदा आणि आपल्या समाजावर नेमका काय दूरगामी परिणाम झाला. अरुणा शानबाग खटल्याने भारताचं कायदेशीर चित्र अक्षरशः कायमचं बदलून टाकलं. याच निर्णयाने सन्मानाने मरण्याच्या अधिकाराला जगण्याच्या अधिकाराचा एक भाग म्हणून मान्यता दिली. निष्क्रिय इच्छा मरण्यासाठी एक कायदेशीर चौकट तयार झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य संपवण्याच्या या संवेदनशील विषयावर देशभर एक मोठी चर्चा सुरू झाली. जिथे पूर्वी कोणताही मार्ग नव्हता, तिथे सन्मानाने जाण्याचा एक मार्ग तयार झाला. पण सरतेशेवटी हा खटला आपल्या सगळ्यांसमोर एक असा गहन प्रश्न सोडून जातो, ज्याचं उत्तर एकटा कायदा कधीच देऊ शकत नाही. जीवन वाचवणं आणि दुःख लांबवणं या दोन्हीमध्ये आपण सीमारेषा नेमकी कुठे ओढायची? हे प्रकरण आपल्याला जगण्यालायक आयुष्य म्हणजे नेमकं काय यावरच खोलवर विचार करायला भाग पाडतं.